हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपला ओकॅब मास्टर जो कोर्स चालू आहे त्यामध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिलेत. इडियम्स सुरू आहेत. पाल अँड सुरी या पुस्तकातील 30 वर्ड्स 30 इडियम्स पर लेक्चर असं आपण चालू आहे. म्हणजे प्रत्येक लेक्चर मधले 30 इडियम्स वगैरे आपण पाहतो. इडियम्स वरील हे आपलं थर्ड लेक्चर आहे बघा. पुणे इंग्लिश क्लब मध्ये वन्स अगेन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिस इज ऑल अबाउट शरद खेडकर. नॉट ऑल, दिस ऑल इज अबाउट शरद खेडकर. बऱ्याचशा गोष्टी आहेत आणखी. चालेल, ओके. सुरुवात करतो बघा आपण. टू कास्ट ए स्लर अपॉन एक इडियम आहे. टू कास्ट ए स्लर अपॉन म्हणजे काय? एखाद्यावरती त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल वगैरे अशा प्रकारे काय करणं? कमेंट करणं. टू कमेंट डिरोगेटिव्हली ऑन समवन्स रेप्युटेशन अशा प्रकारे लिहिणं, अपोस्ट्रोफी देऊन लिहिणं, याला म्हणतो आपण पॉझेसिव्ह केस. डिरोगेटिव्हली म्हणजे काय? अपमानास्पद वगैरे एखाद्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल अशा प्रकारे कमेंट करणं. हिज कॉमेंट्स कास्ट ए स्लर अपॉन द इंटिग्रिटी ऑफ हिज एम्प्लॉईज. तो जे काही बोललाय ते त्याच्या एम्प्लॉईच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल किंवा त्यांच्या रेप्युटेशनला धक्का पोहोचेल अशा प्रकारचं होतं. म्हणजे काय? टू कास्ट ए स्लर अपॉन म्हणजे एखाद्यावरती डिरोगेटिव्हली अपमानास्पद वगैरे काय करणं? कमेंट करणं. ओके, नेक्स्ट. ए चाइल्ड्स प्ले. आपण म्हणतो ना, हे काय लहान बाळ करून टाकेल, हे कोणतीही गोष्ट एखादी, हे पोरखेळ आहे हा, म्हणजे काय? फार सोपी गोष्ट आहे. समथिंग इझी टू परफॉर्म, फार सोपं असणं, काहीतरी इझी असणं. गेटिंग ऍडमिशन टू अन IIM इज नॉट अ चाइल्ड्स प्ले. IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, याला ऍडमिशन घेणं इज नॉट अ चाइल्ड्स प्ले. तो काय पोरखेळ नाहीये, कोणी जात नाही तिथं. कॅटची एक्झाम वगैरे द्यावी लागते, बरोबर. सो चाइल्ड्स प्ले म्हणजे काय? फार इझी गोष्ट, सोपी गोष्ट. नेक्स्ट, अ क्लोज फिस्टेड मॅन. हे बघा, एखाद्याचे मूठ आहे आणि तो असं मोकळी सोडतो, म्हणजे काय? तो पैसा वगैरे मोकळेपणाने उदारपणे खर्च करतो. एखादा असतो जो पैसाच बाहेर सोडत नाही, क्लोज फिस्टेड, फार कंजूस, चिकट म्हणतो ना आपण. काय चिक्कू यार, तो चिकट येतो, मग तो पैसे खर्च करत नाही, राईट. मग त्याला म्हणतो आपण क्लोज फिस्टेड मॅन. म्हणजेच अ मायझर, जो पैसा खर्च करत नाही, कंजूस. याला आणखी एक शब्द बघा आपल्याकडे, निगर्ड, NIGARD किंवा NIGG असेल. निगर्ड, मायझर, निगर्ड किंवा क्लोज फिस्टेड म्हणजे कंजूस, चिक्कू, जो पैसे खर्च नाही करता, असा पैसे खर्च न करणारा. मिस्टर आहुजा मे अपियर टू बी क्लोज फिस्टेड बट ही डोनेट्स लिबरली टू जेन्युइन कॉजेस. मिस्टर आहुजा दिसतात क्लोज फिस्टेड असल्यासारखं, म्हणजे ते इतरांसाठी पैसे खर्च करत नाहीत असे, परंतु ते जेन्युइन कारण जर असतील, फार चांगले कॉजेस जर असतील, तर त्यासाठी डोनेट फार चांगल्या प्रकारे डोनेट करतात. इथे लक्षात, क्लोज फिस्टेड म्हणजे पैसे खर्च न करणारा. नेक्स्ट, टू क्लीन द ऑडियन्स टेबल्स. टू क्लीन द ऑडियन्स टेबल्स, इथं बघा काय? क्लीन करणं, काहीतरी क्लीन करणं आहे. म्हणजे काय? प्रशासनातला भ्रष्टाचार वगैरे जे आहे तो क्लीन करणं, त्या संबंधाची इडियम आहे. टू रिमूव्ह द करप्शन अँड इनएफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन. प्रशासनामधील भ्रष्टाचार असेल किंवा अकार्यक्षमता असेल, अकार्यक्षमता ही नष्ट करणे. नॉट विथ स्टँडिंग किंवा ते क्लीन करणे. नॉट विथ स्टँडिंग टॉल क्लेम्स अँड प्रॉमिसेस द गव्हर्नमेंट हॅज नॉट बीन एबल टू क्लीन द ऑडियन्स टेबल्स अँड प्रोव्हाइड गुड गव्हर्नन्स. नॉट विथ स्टँडिंग या वर्डचं मिनिंग समजून घ्या. असे, असले तरी, असं असून सुद्धा, असे असले तरी, असं असलं तरी, त्याला म्हणजे नॉट विथ स्टँडिंग. म्हणजे नॉट विथ स्टँडिंग टॉल क्लेम्स अँड प्रॉमिसेस, गव्हर्नमेंटने फार मोठमोठे क्लेम्स केले, प्रॉमिसेस केले, तरी सुद्धा गव्हर्नमेंट जे प्रशासनातील भ्रष्टाचार आहे ते क्लीन करू शकलेलं नाहीये आणि गुड गव्हर्नन्स देऊ शकलेलं नाहीये. सेंटेन्स मध्ये यूज जर केलं ना, कोणती इडियम असेल त्याचं मिनिंग व्यवस्थित समजायला सोपं जातं. नेक्स्ट, अ क्लोज शेव. हे क्लोज शेव हे आता म्हणजे 2023 मध्ये जी फॉरेस्ट डिपार्टमेंटची एक्झाम झाली त्याच्यामध्ये फॉरेस्ट गार्डला असेल किंवा मग अकाउंटंटला त्या परीक्षेमध्ये विचारला गेलेली इडियम आहे. अ नॅरो एस्केप म्हणजे असं थोडक्यात वाचणे, थोडक्यात बचावणे, त्या अर्थाची इडियम आहे अ क्लोज शेव. ए पार्ट ऑफ द मॉल अंडर कंस्ट्रक्शन नियर आवर हाऊस सडनली कोलॅप्स्ड. Several laborers working on the site had a close shave.
आमच्या घराशेजारी जे एक मॉलचं बांधकाम वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये काय झालं, सडनली कोलॅप्स झालं, ते पडला आणि त्याच्यामुळे काही जे वर्क लेबरर्स होते ते लेबरर्स हॅड अ क्लोज शेव, ते थोडक्यात बचावले. नॅरो एस्केप म्हणतो आपण, म्हणजे आपण असं फिरत आहोत आणि साईडला भिंत पडते, नॅरो थोडक्यात वाचणे, त्याला म्हणतात अ क्लोज शेव. नेक्स्ट, अ कॉक अँड अ बुल स्टोरी म्हणजे काय, अन absurd स्टोरी, an absurd tale on, sorry not on, this is an unconvincing pretext invented to cover up a fault. एखादी गोष्ट असते बघा, ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी कारण द्यायचं असतं, उगीच काहीतरी कारण द्यायचं असतं, तुमच्याकडून चूक झालेली असते, तुम्ही त्याला कव्हर अप करण्याचा प्रयत्न करत असता, त्यावेळी तुमच्याकडे जेव्हा जेन्युइन कारण नसतं, तुम्ही एक काहीतरी स्टोरी बनवता, खोटी खोटी स्टोरी, त्या खोटी खोटी स्टोरीला म्हणतात अ कॉक अँड अ बुल स्टोरी. ओके, अन absurd टेल म्हणजे खोटी खोटी बनवलेली स्टोरी. The office assistant invented several cock and bull stories to cover up his complicity in the stationery scam. जो ऑफिसचा असिस्टंट होता त्याने अशा काहीतरी स्टोरीज बनवून ठेवल्या होत्या त्या स्टेशनरी मध्ये स्कॅम करताना, घोटाळा करताना वगैरे. येते लक्षात? म्हणजेच काय, कॉक अँड बुल स्टोरी, खोट्या खोट्या स्टोरीज बनवून ठेवली किंवा खोटी खोटी स्टोरी. नेक्स्ट, इन कोल्ड ब्लड. इन कोल्ड ब्लड म्हणजे काय, डेलिबरेटली विदाउट एनी प्रोवोकेशन, म्हणजे काय, एकदम तयारीनिशी, तयारीसह. म्हणजे तुम्ही काय करता, तुम्हाला एखाद्याशी भांडण करायचंय वगैरे, तुम्ही जाणून बुजून काहीतरी कारण शोधता वगैरे आणि तुम्ही त्या ठिकाणी भांडण करायला जाताय, मग तयारीनिशी तुम्ही तिथे जाताय. आणखी एक असतं बघा, तुम्ही न्यूज मध्ये वाचला असेल तर, कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणजे काय, विचारपूर्वक खून घडून आणणे, म्हणजे काय, विचारपूर्वक तयारीनिशी, त्याला म्हणतात कोल्ड ब्लड, इन कोल्ड ब्लड. द टेररिस्ट किल्ड सेव्हरल करस्पॉन्डंट्स इन कोल्ड ब्लड, एकदम तयारीनिशी विचारपूर्वक त्यांनी काय केलं, काही रेसिडेंट्सला मारलेला. करस्पॉन्डंट या ठिकाणी माहिती देणाऱ्यांना, करस्पॉन्डंट्सना फार विचारपूर्वक तयारीनिशी अशा प्रकारे, इन कोल्ड ब्लड. नेक्स्ट इडियम, कोल्ड कम्फर्ट. कोल्ड कम्फर्टचा मिनिंग असतो फार कमी त्यातून काय भेटणे, संतुष्टी भेटणे किंवा समाधान होणे. येस, फार कमी समाधान होणे. सेंटेन्स बघा कसं आहे, व्हेरी लिटल सॅटिस्फॅक्शन हा मिनिंग आहे. सेंटेन्स बघा, द वर्ड्स ऑफ consolation, T should be capital, the words of consolation my boss uttered after I was denied well deserved promotion give me only cold comfort. म्हणजे काय, जे मला आता प्रमोशन भेटणार होतं ते प्रमोशन मला भेटलं नाही, मग माझा बॉस काय करतो, येतो आणि माझं सांत्वन करतो. त्याने काय झालं, मला फार असं काही विशेष भेटलं नाही, त्याच्यातून कमी संतुष्टी भेटली, फार फार तर थोडंसं समाधान भेटलं, अशा प्रकारे. त्यातून फार विशेष काही न भेटणं, फार कमी समाधान भेटणं वगैरे असा अर्थ आहे त्याचा. कोल्ड कम्फर्ट, व्हेरी लिटल सॅटिस्फॅक्शन म्हणजे अर्थात ज्यातून काही भेटत नाहीये तो अर्थ, व्हेरी लिटल सॅटिस्फॅक्शन. थोडक्यात असा अर्थ असतो की त्यातून काहीही सबस्टेन्शियल न भेटणं. नेक्स्ट इडियम, टू कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स म्हणजेच काय, जिंकणे, जिंकणे, जीत होणे, विजय होणे, विजय होणे. टू कम ऑफ विथ, कमच्या नंतर OFF एवढं लक्षात ठेवा. टू कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स, विजय होणे, विजय मिळवणे. आय होप यू विल कम ऑफ इन युअर इंटरव्ह्यू विथ फ्लाइंग कलर्स म्हणजे काय, तू तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये चांगलं परफॉर्म करशील आणि तू सिलेक्शन वगैरे होईल, अशा अर्थाने जेव्हा बोलायचे तेव्हा आपण ही इडियम वापरू शकतो. कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स, टू बी विक्टोरियस, विजय होणे किंवा जिंकणे. टू कम टू ग्रीफ, ग्रीफ म्हणजे काय, दुःख. टू कम टू सफर, सफर म्हणजे सुद्धा काय करणे, दुःख भोगावं लागणे. येते का लक्षात, सफर करावं लागले. इफ you invest all your savings in the stocks of just one company you are sure to come to grief. तुम्ही जर तुमचं सगळं इन्व्हेस्टमेंट एकाच कंपनीमध्ये, एकाच कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवत असाल तर तिचे शेअर जर पडले तर तुम्हाला दुःख भोगण्याशिवाय काही पर्याय नाही. यू आर शुअर टू कम टू ग्रीफ, तुम्हाला दुःखच भोगावं लागेल, तुम्हाला ते काय म्हणतात, सफर करावं लागेल. बघा ना, जर सगळे मार्केट म्हणजे मार्केट त्या कंपनीचं पडलं, शेअर्स पडले तर काय होईल, दुःख भोगावं लागेल. म्हणजे अर्थात काय, तुम्हाला त्यातून काय होईल, लॉस होईल आणि मग अगेन सफर करावं लागेल. म्हणजेच काय करणे, टू कम टू ग्रीफ म्हणजे काय, टू सफर.
नेक्स्ट, टू कम टू लाईफ, टू कम टू लाईट, एखादी गोष्ट प्रकाश झोतात येणे म्हणजे काय? टू बी नोन, माहिती होणे, माहिती होणे. येते लक्षात? The damage that Mr. Yadav's loose talk has caused to the company's reputation is gradually coming to light. हे जे आहेत ना, मिस्टर यादव काहीतरी बोललेत आणि त्यांनी बोलल्यामुळे काय झालं की कंपनीला जे डॅमेज होत आहे ते हळूहळू लक्षात यायला लागले, हळूहळू माहिती व्हायला लागले की यांनी असं बोलल्यामुळे कोणकोणत्या ठिकाणी लॉस झाला. म्हणजेच काय? ग्रॅज्युअली, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू. रेप्युटेशन म्हणजे प्रतिष्ठा, शब्द लिहून घ्या. रेप्युटेशन म्हणजे प्रतिष्ठा, ग्रॅज्युअली म्हणजे काय? हळूहळू. कमिंग टू लाईट म्हणजे माहिती होणं, उघडकीस येणं. कमिंग टू लाईट, एखादी गोष्ट उघडकीस येणं. कम टू टर्म्स, टू गेट रिकन्साइल टू समथिंग, एखाद्या गोष्टीशी रिकन्साइल म्हणजे काय होणं? पुनश्च एखाद्या गोष्टीशी हातमिळवणी करणं किंवा त्यांच्या टर्म्स वरती येणं. रिकन्सिलिएशन म्हणतो आपण. रिकन्सिलिएशन म्हणजे काय? सुसंवाद होणे, पुन्हा एकदा सुसंवाद होणे. The unfortunate victims of the unusually long slumps in the stock market are gradually coming to terms with their life. हळूहळू, थोडक्यात रिकन्साइल होणं एखाद्या गोष्टीशी, पुनश्च त्याच्याशी जुळवून घेणं वगैरे, या अर्थाची इडियम आहे. टू कम टू टर्म्स. टू कम टू द पॉइंट, एखाद्या गोष्टीला हात घालणं, थेट मुद्द्याचं बोलणं. टू स्पीक प्लेनली ऑन द रिअल इश्यू म्हणजे आजूबाजून न बोलणं. आणखी एक इडियम आहे बघा, BEATING, beating about the bush, BUSH. म्हणजे काय? तुम्ही काय करता? ज्या मुद्द्याचं बोलायचं त्या मुद्द्याला न बोलता इतर गोष्टींवरती बोलता. म्हणजे सरळ सरळ सांगायचं ना की तुम्हाला एक, चला तुम्हाला जर म्हणायचंय एखाद्या वेळेस तुम्ही एक मुलगा आहे एक मुलगी आहे भेटतायत, मुलाला काहीतरी बोलायचं असतं, मुलाला सांगायचं असतं की हा तू मला आवडते. मुलगा तसं नाही करत, मुलगा बाकीच बोलत राहतो. हा तुझा हस्ताक्षर किती चांगला आहे, तुझं हँडरायटिंग किती चांगलं आहे, तुझे नोट्स किती चांगले आहेत, वा वा वा, तुझ्या बुक मध्ये अंडरलाईन वगैरे व्यवस्थित आहे, 3 पेन वापरले, 4 कलरचे पेन वापरले, पुस्तक सगळं कलरफुल झालं. सरळ सरळ सांगायचं ना काय आवडते म्हणून. बाकीच्या गोष्टी, तू किती छान मेहंदी काढली आहे, काही गरज नाही या गोष्टींची. वाटते ते सरळ सरळ बोलून टाकायचं. मग याला म्हणतो आपण बीटिंग अबाउट द बुश. म्हणजे तुम्ही काय करता? इतर गोष्टींविषयी बोलत राहता, मुद्द्याच्या गोष्टीला हात नाही घालत, मुद्द्याला हात घालत नाही. टू कम टू द पॉइंट म्हणजे काय? सरळ सरळ थेट मुद्द्याचं बोलणं. वी डू नॉट हॅव मच टाइम फॉर डिस्कशन, लेट अस बी सिरियस अँड कम टू द पॉइंट. आपल्याकडे जास्त वेळ नाही यावं गप्पा मारायला. लेट अस बी सिरियस, सिरियस हो आणि लवकरात लवकर मुद्द्याचं बोल, पॉइंटचं बोल. येते लक्षात? येस. नेक्स्ट, कारण इतका वेळच कोणाला टायपिंग पण करायचंय ना. 17 डिसेंबर झालेली आहे तुमची एक्झाम. टू कम विथ, सॉरी, टू कोप विथ. कोप विथ म्हणजे काय? टू डील सक्सेसफुली विथ, एखाद्या गोष्टीला काय करणं? सक्सेसफुली डील करणं. आता यामध्ये होणारी चूक सांगतो तुम्हाला. बऱ्याचदा काय होतं, लिहिताना मुलं असं लिहितात टू कोप अप विथ. याच्यामध्ये मित्रांनो अप येतच नाही, अपची आवश्यकता नाही. बऱ्याचदा काय करतात, इथं अप लिहितात, अप नाही. टू कोप विथ एवढंच आहे, इथं अप आणण्याची आवश्यकता नाही. अप जेव्हा आणतात तेव्हा रॉंग इंग्लिश होतं. सेंटेन्स मध्ये एरर डिटेक्शनला किंवा स्पॉटिंग द एररला अशा प्रकारे देतात टू कोप अप विथ. अप नसतो. इडियम लक्षात आली? टू कोप विथ एवढंच आहे. वर्किंग विमेन ऑफन फाइंड इट डिफिकल्ट टू कोप विथ द ड्युअल प्रेशर ऑफ रनिंग फॅमिली अलॉंग विथ मॅनेजिंग देअर करिअर. त्यांना काय होतं? डिफिकल्ट टू कोप विथ. ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना ड्युअल प्रेशर असतं. ड्युअल म्हणजे डबल, दोन वेगवेगळ्या गोष्टींचं. ड्युअल प्रेशर म्हणजे घर सांभाळण्याचं, घर चालवण्याचं पण प्रेशर असतं आणि करिअर, आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणचं पण प्रेशर असतं. राईट? सो त्याला म्हणतात ड्युअल प्रेशर ऑफ रनिंग ए फॅमिली अलॉंग विथ मॅनेजिंग देअर करिअर. कोप विथ म्हणजे काय करणं? एखादी गोष्टीला सक्सेसफुली डील करणं, सक्सेसफुली तिला सॉल्व्ह करणं किंवा त्याच्याशी व्यवहार करणं, डील करणं. आता या ठिकाणी जेव्हा डील करणं म्हणतो ना आपण, टू डील सक्सेसफुली विथ समवन, एखादा प्रॉब्लेम येतो, तुम्ही त्या प्रॉब्लेमला तोंड देतात, त्याला म्हणतो आपण डील करणं. मग एखाद्या प्रॉब्लेमला सक्सेसफुली तोंड देणं त्याला म्हणतात टू कोप विथ. ऑप येत नाही. नेक्स्ट इज क्रोकोडाईल टीयर्स.
क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे खोटे खोटे अश्रू, खोटे खोटे अश्रू. आता हे झालं शब्दशः. म्हणजेच काय? खोटं खोटं वागणं, खोटं खोटं सिंपथी देणं. हिपोक्रिटिकल शो ऑफ सिंपथी. हिपोक्रिटिकल म्हणजे काय? ढोंगी. ढोंगी म्हणजे काय? खोटी खोटी सिंपथी, खोटी खोटी सिंपथी दाखवणं. राईट. द सिंपथी politicians show for their suffering countrymen is nothing but crocodile tears. जे पॉलिटिशियन्स असतात ते त्यांच्या जे फेलो लोक आहेत किंवा त्यांच्या भागातील जे लोक आहेत त्यांच्याप्रती जी सिंपथी दाखवतात, राईट, ती सिंपथी काय असते? ती वेगळं दुसरं तिसरं काही नसून काय असतं? क्रोकोडाईल टीयर्स असतात. म्हणजे खोटं खोटं वागणं असतं, खोटी खोटी सिंपथी असते, बस. ओके. अ क्राय इन द विल्डरनेस, अ वॉर्निंग और ॲडवाइस विच गोज अनहिडेड. म्हणजे काय होतं? एखादी वॉर्निंग असते किंवा एखादं सजेशन असतं, त्या सजेशनकडे किंवा वॉर्निंगकडे लक्ष दिलं जात नाही. लक्ष न देता म्हणजे अ क्राय इन द विल्डरनेस. जर कोणी रडत असेल तर त्याच्याकडे लक्ष न देणं. बघा, द कॉल टू कर्ब मटेरियलिस्टिक डिझायर्स अँड सीक मेंटल पीस इज नो लॉंगर अ क्राय इन विल्डरनेस. अलीकडे काय होतंय? अ कॉल टू कर्ब मटेरियलिस्टिक डिझायर्स म्हणजे भौतिक ज्या गरजा आहेत त्यांना आवर घाला आणि सीक मेंटल पीस, मानसिक शांततेकडे लक्ष द्या, असं जर कोणाला सांगायला गेलं तर ही जी एक आपण सजेशन आहे किंवा हा विचार आहे त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये. म्हणजे काय? अ वॉर्निंग और ॲडवाइस विच गोज अनहिडेड, ज्याच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये किंवा इग्नोर केलं जातंय, अशा प्रकारे. अ क्राय इन द विल्डरनेस. क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. मला सांगा, स्पिल्ट म्हणजे काय? सांडलेले. आता मिल्क म्हणजे दूध, तुम्हाला माहिती आहे. दूध सांडलंय, मग त्याच्यावरती काही रडून उपयोग आहे का? जे झालंय ते झालंय. जे झालेल्या गोष्टींवरती विचार करण्यात काही उपयोग नाही. अ रिग्रेट युजलेस, टू रिग्रेट युजलेसली म्हणजे एखाद्या गोष्टीवरती विनाकारण पश्चाताप करणे. जी झालेली गोष्ट आहे ती होऊन गेली त्याच्यावरती पश्चाताप करत बसणे. सिन्स शी डिड नॉट हीड आवर टाइमली वॉर्निंग इट इज फ्युटाईल रिपेंटिंग नाव. व्हाय क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. हा फ्युटाईल एक वर्ड आहे बघा. अलीकडे IBPS ने एक एक्झाम घेतली होती, IBPS ने, त्याच्यामध्ये फ्युटाईल विचारलेला. फ्युटाईल म्हणजे काय? अनयुजफुल. अनयुजफुल म्हणजे ज्या गोष्टीचा आता उपयोग नाहीये, फ्युटाईल. राईट. सिन्स शी डिड नॉट हीड आवर टाइमली वॉर्निंग, आम्ही जी वेळेवर तिला वॉर्निंग दिली होती त्याच्याकडे तिने लक्ष दिलं नाही. इट इज फ्युटाईल रिपेंटिंग नाव. आता पश्चाताप करणं काय आहे? काहीच उपयोगाचं नाहीये. वाय क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, जे झालंय गेलंय त्याच्यावरती आता विचार करण्यात, पश्चाताप करण्यात उपयोग नाही. टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, एखाद्या गोष्टीवरती विनाकारण पश्चाताप करत बसणे. नेक्स्ट, टू कट अ सॉरी फिगर, एक बॅड इम्प्रेशन तयार करणे. टू क्रिएट अ बॅड इम्प्रेशन. तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जाताय, जेव्हा लेक्चर वगैरे सुरू व्हायचं असतं किंवा कॉलेज सुरू होते, पहिल्या दिवशी तुम्ही जाताय आणि उगा फालतू काहीतरी विचारत बसताय, बरोबर. जो येईल आजूबाजूला जे बसलेले त्यांना पण काहीतरी विचारत बसणं फालतूपणे, सरांना पण एखादे काहीतरी फालतू क्वेश्चन विचारत बसणे. क्वेश्चन चांगले, क्वेश्चन असावा 100% असावा, जे डाऊट आहे तो डाऊट व्यवस्थित विचारावा, समजून घ्यायला पाहिजे, बरोबर. परंतु काहीतरी विचारायचं म्हणून विचारायचं, की अशाने काय होतं? बॅड इम्प्रेशन तयार होतं. असं बॅड इम्प्रेशन क्रिएट करणं त्याला म्हणतात टू क्रिएट अ सॉरी फिगर. अर्थात असं बॅड इम्प्रेशन तयार झाल्यानंतर सॉरी म्हणण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मग याच्यावरून लक्षात ठेवा, टू क्रिएट अ बॅड इम्प्रेशन म्हणजे काय? टू कट अ सॉरी फिगर. इन हिज मेडन स्पीच ॲट द कोर्ट, मेडन म्हणजे फर्स्ट, पहिले, राईट. क्रिकेटमध्ये मेडनचा अर्थ असतो म्हणजे एक ओव्हर असते ना, सहा बॉल्स असतात बघा एका ओव्हरमध्ये, या कोणत्याही बॉलवरती एकही रन न निघणे त्याला म्हणतो आपण मेडन ओव्हर, राईट. आणि त्या क्रिकेटचा फर्स्ट बॉल जो असतो किंवा फर्स्ट ओव्हर जी असेल त्याला सुद्धा मेडन ओव्हर म्हणू शकतो, कारण जे वॉट एव्हर इज द फर्स्ट, जे काही पहिलं आहे त्याला मेडन असं म्हणतात, मेडन. इन हिज मेडन स्पीच ॲट द कोर्ट, कोर्टमध्ये पहिल्या स्पीचच्या वेळेस गांधीजी फेल्ट एक्स्ट्रीमली नर्वस अँड कट अ सॉरी फिगर. पहिल्या भाषणाच्या वेळेस गांधीजी प्रचंड नर्वस झाले आणि त्यांनी काय केलं? बॅड इम्प्रेशन तयार केलं. ची कट अ सॉरी फिगर. गॉट इट? यस. कट अँड ड्राईड, ऑलरेडी प्रिपेअर्ड असणं, तयारीनिशी, तयारीनिशी, तयारी सह, तयारीसह असं पण आपण म्हणू शकतो.
A good leader does not look for cut and dried solutions for his problems. He deals with every problem at its merit. जो एक चांगला लीडर आहे तो कोणत्या वेळेस असे सोल्युशन्स तयार करून नाही ठेवत. प्रॉब्लेम आला की त्याच्यावरती सोल्युशन शोधतो. राईट. सो कट अँड ड्राईड म्हणजे काय? तयार नसणं किंवा एक सॉरी ऑलरेडी प्रिपेअर्ड असणं म्हणजे काय? कट अँड ड्राईड. आपण सुद्धा परीक्षा जर 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर असेल तर आपण ऑलरेडी काय असलं पाहिजे? कट अँड ड्राईड म्हणजे काय? ऑलरेडी प्रिपेअर्ड असलं पाहिजे. नेक्स्ट, टू कट वन शॉर्ट. एखादी गोष्ट एखाद्याला काय करणं? इंटरप्ट करणं. टू इंटरप्ट अँड स्टॉप अनदर स्पीकर. एखादा बोलत आहे त्यावेळी येणं आणि काय करणं? कट वन शॉर्ट मध्ये त्याला थांबवणं, इंटरप्ट करणं. The assistant was trying to explain the situation, but the manager cut her short and ordered her to leave the room. बघा, असिस्टंट काय करत होता किंवा काय करत होती? but the manager cut her. हर म्हटल्यानंतर ती असिस्टंट कोण होती? लेडी होती. मग असिस्टंट सांगण्याचा प्रयत्न करत होती की सिच्युएशन काय आहे वगैरे. मॅनेजरने लगेच काय केलं? द मॅनेजर कट हर शॉर्ट म्हणजे काय केलं? मॅनेजरने तिला इंटरप्ट केलं, थांबवलं आणि बाहेर जायला सांगितलं. and order her to leave the room. रूम सोडायला सांगितलं. कट वन शॉर्ट म्हणजे काय? एखाद्याला इंटरप्ट करणं, एखाद्याला बोलताना थांबवणं. कट द गॉर्डियन नॉट. एखादा फार डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे आणि तो डिफिकल्ट प्रॉब्लेम काय करणं? प्रचंड महत्वाचे किंवा फार स्ट्रिक्ट असे मेजर्स, उपाय शोधून त्याच्यावरती सोल्युशन शोधणं. टू सॉल्व डिफिकल्ट प्रॉब्लेम्स बाय बोल्ड मेजर्स. असे काहीतरी उपाय घेणं किंवा त्याच्यावरती कार्य करणं, काम करणं आणि त्या प्रॉब्लेम वरती काय करणं? सोल्युशन शोधणं. इट वॉज एक्सपेक्टेड दॅट द मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ द फर्म वुड बी एबल टू कट द गॉर्डियन नॉट अँड सॉल्व ऑल इट्स फायनान्शियल प्रॉब्लेम्स. हे एक्सपेक्टेड होतं की मॅनेजर डिरेक्टरने काय करणं? फार बोल्ड मेजर्स घेणं आणि फायनान्शियल प्रॉब्लेम सोडून त्याला काय करणं? बाहेर काढणं. टू कट द गॉर्डियन नॉट म्हणजे काय? फार स्ट्रिक्ट मेजर्स घेणं आणि त्यातून काय करणं? सोल्युशन शोधणं. नेक्स्ट, टू कट टू द क्विक. एखाद्याला काय करणं? इंटेन्सली हर्ट होणं किंवा हर्ट करणं. आता म्हणजे फारच प्रचंड तीव्र हर्ट करणं एखाद्याला किंवा तीव्रपणे हर्ट होणं. द ऑफिस गार्ड वॉज कट टू द क्विक. He was cut to the quick when he was accused of theft. Accuse या वर्ब नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येतं बघा. लक्षात नेहमीच ठेवायचं. ऑफिस गार्ड जो आहे, ही वॉज कट टू द क्विक म्हणजे काय? त्याला प्रचंड हर्ट झालं, प्रचंड त्रास झाला, वेदना झाल्या जेव्हा त्याला चोरीचा आरोप त्याच्यावरती लावला. येते लक्षात? म्हणजे प्रचंड वेदना होणे, प्रचंड हर्ट होणे, दुःख होणे. कट टू द क्विक. To dance attendance on. To dance attendance on. To be constantly at the service of. आपण पाहतो ना, जे मोठमोठे अधिकारी असतात, राईट, ऑफिसर्स वगैरे, त्यांच्या सर्व्हिस मध्ये कोणी ना कोणी एक माणूस असतो वगैरे, बरोबर. कॉन्स्टंटली त्याच्या सर्व्हिस मध्ये असतं, त्याला म्हणतात टू डान्स अटेंडन्स ऑन. सम पीपल केप डान्सिंग अटेंडन्स अपॉन द मिनिस्टर इन द होप ऑफ गेटिंग सम पेट्रोल पंप अलॉटेड टू देम. हा सेंटेन्स फार इंटरेस्टिंग आहे. एखादा मिनिस्टर आहे, त्या मिनिस्टरच्या कंटिन्युअसली कशामध्ये असतात? टू डान्स अटेंडन्स ऑन. टू डान्स अटेंडन्स ऑन म्हणजे काय? कंटिन्युअसली एखाद्या मिनिस्टरच्या सर्व्हिस मध्ये असतात, जेणेकरून त्यांना काय पाहिजे असतं? एखादा पेट्रोल पंप वगैरे आपल्या नावावर करून घ्यायचा असतो तिचं, किंवा एखादा बिअर बार असेल, वाईन शॉप असेल, असं काहीतरी नावावर करून घ्यायचं असतं, म्हणून कॉन्स्टंटली त्याच्या सर्व्हिस मध्ये असतात. मोठमोठे बॅनर्स लावणार, राईट, जेसीबीने असं हार घालणं वगैरे असे करणं, ही पद्धतच झाली, आता ट्रेंड चालू झालाय तो एक. ओके, तशा प्रकारे एखाद्या कॉन्स्टंटली सर्व्हिस मध्ये असणं म्हणजे काय? टू डान्स अटेंडन्स अपॉन. नेक्स्ट इज अ डार्क हॉर्स म्हणजे अनएक्सपेक्टेड विनर. एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं ना की अचानक कोणीतरी माहित नसताना वगैरे अचानक कोणीतरी समोरून उभं राहतं, जे की जिंकतं किंवा मोठं काहीतरी होतं वगैरे, अशा अर्थाने अन अनएक्सपेक्टेड विनर हा त्याचा मिनिंग आहे. म्हणजे बरेचदा असं होतं की आपल्याला वाटत नाही की एखादी टीम जिंकेल, परंतु ती टीम जिंकते आणि वर्ल्ड कप वगैरे पण जिंकून घेऊन जाते. असा जर आपण विचार केला तर अनएक्सपेक्टेड विनर ठरणं त्याला म्हणतात अ डार्क हॉर्स. सेंटेन्स मी घेतले ते वेगळं आहे. द्रौपदी मुर्मू प्रूव्ड टू बी अ डार्क हॉर्स ऍट द प्रेसिडेन्शियल इलेक्शन. प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये द्रौपदी मुर्मू प्रूव्ड
टू बी अ डार्क हॉर्स, प्रूव्ड टू बी अ डार्क हॉर्स. अनएक्सपेक्टेड विनर ठरले, अर्थात त्यांच्याकडे वोट्स वगैरे जास्त होते, तो त्या विषयाने सेंटेन्स फक्त आपण तयार केले, इडियमचा त्याच्यामध्ये यूज केला. नेक्स्ट, अ डेड लेटर, जे आता यूज मध्ये नाहीये, जे आता आउटडेट झालेलं आहे, तर आपण आउटडेटेड सुद्धा म्हणूयात. आउटडेटेड. समथिंग नो लॉंगर इन फोर्स. फोर्स म्हणजे काय? जे अंमलात नाहीये, अंमलात नसलेले. समथिंग विच इज नो लॉंगर इन यूज म्हणजे काय? जे आता अंमलात नाहीये किंवा आउटडेट झालेलं आहे. इन्फ्लुएन्शियल पीपल ट्रीट द लॉ एज इफ इट वर नथिंग बट अ डेड लेटर. इन्फ्लुएन्शियल पीपल म्हणजे प्रभावी लोक जे आहेत किंवा ज्यांचा प्रभाव जास्त असतो, असे लोक काय करतात? ट्रीट द लॉ एज इफ इट वर नथिंग बट अ डेड लेटर. म्हणजे ते अशा प्रकारे ट्रीट करते जसं काय ते अंमलात नाहीच आहे. पैसा जास्त असतो, प्रचंड सत्ता वगैरे त्यांच्याकडे असते, ते लोक अशा प्रकारेच बिहेव करतात ना. अ डेड लेटर म्हणजे काय? जे अंमलात नाहीये, अशा प्रकारे. नेक्स्ट, टू डाय इन हार्नेस. टू डाय इन हार्नेस काय असतं? बघा, आता मी जर शिकवतोय तर मी मृत्यू येईपर्यंत शिकवणं म्हणजे मृत्यू येईपर्यंत त्याच व्यवसायात असणं, त्याला म्हणतात टू डाय इन हार्नेस. सेंटेन्स बघा, टू कंटिन्यू किंवा मिनिंग बघा, टू कंटिन्यू इन वन्स पोस्ट ऑर ऍट वन्स ऑक्युपेशन अंटिल वन्स डेथ. मृत्यूपर्यंत तुम्ही जो व्यवसाय करताय त्या व्यवसायाचे काम पाहत राहणे, किंवा तुम्ही ज्या पदावर आहात, एखाद्या कंपनीचे तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे आहात, त्याच पोस्टवरती मरेपर्यंत राहणं, याला म्हणतात टू डाय इन हार्नेस. म्हणजे काय? काम करता करता मृत्यूपर्यंत सुद्धा काम करण्याचं. इट इज बेटर टू डाय इन हार्नेस than to lead a rusted life and remain in the world as an unwanted burden. काम करता करता मृत्यू येईल इथपर्यंत चांगली गोष्ट आहे, नाहीतर काय नाही, विनाकारण आपण त्या बर्डन पर्यंत जातो. कधी? इतरांना आपलं बर्डन वाढेल इथपर्यंत. टू डाय इन हार्नेस, मृत्यू येईपर्यंत कामावर राहणे किंवा काम करणे. टू डू अ गुड टर्न, एखाद्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करणं किंवा सर्व्हिस देणं किंवा एखाद्याच्या सेवेमध्ये असणं, एखाद्याला सेवा देणं. सेंटेन्स बघा, फार इंटरेस्टिंग आहे. द वर्ल्ड हॅज कम टू सच अ पास, आपण आता या पॉइंटला आलोय, दॅट इफ वी ट्राय टू डू, इडियम बघा आपली, इफ यू ट्राय टू डू अ गुड टर्न टू समवन दे लुक ॲट अस विथ सस्पिशन. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला जर एखादी सर्व्हिस किंवा एखादी सेवा देण्याचा विचार जर केला किंवा आपण ऑफर जर केलं की आम्ही तुझ्यासाठी असं करू, तो सस्पिशन आपल्याकडे बघायला लागतो. आपण आता या पॉइंटला येऊन थांबलोय, राईट. टू डू अ गुड टर्न म्हणजे काय? एखाद्याला काय करणं? सेवा देणं किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, अशा प्रकारे. अ डॉग इन द मँगर पॉलिसी. The policy of a selfish man who refused to allow his neighbor to use what he himself cannot. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट करू शकत वगैरे नाहीये, तर तुम्ही तेच दुसऱ्यांना सुद्धा अलाउ करत नाहीये. यालाच काय म्हणतो आपण? अ डॉग इन द मँगर पॉलिसी. सेंटेन्स बघा, बॉयज समटाइम्स फॉलो अ डॉग इन द, ही बॉयज साठी आहे बरं का. बॉयज समटाइम्स फॉलो अ डॉग इन मँगर पॉलिसी when they neither use the playground themselves nor allow others to use it. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करणं शक्य नसतं, तुम्हाला ती करायची नसते, तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा त्याचा यूज करू देत नाही. बरोबर? तुम्हाला जर खेळायचं नाही, तुम्ही प्लेग्राऊंड वापरू सुद्धा देत नाही दुसऱ्यांना. म्हणजे यालाच काय म्हणतात? एक इडियम आहे, अ डॉग इन द मँगर पॉलिसी. नेक्स्ट इडियम, डबल डिलिंग्स. डबल डिलिंग्स म्हणजे काय? थोडक्यात इतरांना फसवणे, एवढाच मिनिंग आहे त्याचा. सक्सेस अचीव्ड थ्रू डबल डिलिंग्स, फसवून म्हणा किंवा काही कट कारस्थान करून म्हणा, अशा प्रकारे जर तुम्ही सक्सेस मिळवला असेल. सक्सेस अचीव्ड थ्रू डबल डिलिंग्स नॉट ओनली प्रूव्स टू बी शॉर्ट लिव्ड बट ऑल्सो लीड्स टू पेन अँड बिटरनेस. हे बघा, तुम्ही एक आणखी इडियम ऐकली असेल, इझी कम इझी गो. जे फार काय म्हणता येईल, कष्ट वगैरे न करता मिळतं ना आपल्याला, त्याची किंमत सुद्धा नसते आणि ते आरामात जातं सुद्धा, म्हणजे फार लवकर, फार टिकत नाही. म्हणूनच इथे काय म्हटलंय? सक्सेस अचीव्ड थ्रू डबल डिलिंग्स. तुम्ही ज्या ठिकाणी कष्ट वगैरे घेतलेले नाहीयेत,
इतरांना फसवणूक करून वगैरे काही मिळवेल असेल तर ती शॉर्ट लिव्ड आहे, जास्त दिवस टिकत नाही, जास्त काळ टिकणार नसतं. टू ड्रॉ अ ब्लँक टू बी अनसक्सेसफुल इन अन एंटरप्राइज. टू ड्रॉ अ ब्लँक, मला सांगा एक उद्योग वगैरे सुरू केला आहे एखाद्या व्यक्तीने आणि मग तो उद्योग सुरू केलेला असताना त्यातून जास्त काही प्रॉफिट वगैरे न होणं. टू बी अनसक्सेसफुल इन अन एंटरप्राइज, एखाद्या उद्योगामध्ये अनसक्सेसफुल ठरणं, त्याला काय म्हणतात, टू ड्रॉ अ ब्लँक. मग आता हे लक्षात ठेवणार कसं तुम्ही, एखादा चेक आहे तो चेक तुम्ही देताना शेवटी ब्लँक देताय, तुमच्याकडे पैसेच नाहीत द्यायला. समजून घ्या बघ, ब्लँक देताय त्याचा अर्थ हा पण होतो की तुम्ही किती अमाऊंट टाका आणि काढून घ्या, पण या पठ्ठ्याकडे द्यायला पैसेच नाहीत, तो म्हणतो हे घे सगळे चेक, अकाउंटलाच काय नाही, काय करू ठेव, असं ब्लँक वगैरे देणं. म्हणजे काय, तुम्हाला त्या एंटरप्राइज मध्ये, नवीन उद्योगामध्ये वगैरे अनसक्सेसफुल ठरणं. मिस्टर तिवारी appears to be star-crossed, for he draws a blank in every venture he undertakes. कोणताही उद्योग वगैरे व्यवसाय सुरू जर केला तर त्याच्यामध्ये काय येते, त्यांना फेल्युअर येते, म्हणून आपण काय म्हणलं, ही ड्रॉज अ ब्लँक. टू ड्रॉ अ ब्लँक, अनसक्सेसफुल ठरणं. ओके, दॅट वॉज द लास्ट इडियम. या लेक्चरमध्ये लास्ट इडियम होती. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लवकरच भेटतोय. पाल अँड सुरी मधील आपला इडियम सुरू आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.